8 मार्चला आपण स्टेटस ठेवतो, शुभेच्छा देतो, गिफ्ट्स देतो. पण खरंच या एका दिवसाच्या शुभेच्छांनी स्त्रियांचे प्रश्न सुटतायत का? आपण तिला शक्ती म्हणतो, पण आजही रात्री 10 नंतर बाहेर पडताना तिची पावलं भीतीपोटी लटपटतात. कोपर्डी असो वा निर्भया, प्रश्न आजही तिथेच आहेत. मुलगा मुलगी एक समान हे फक्त निबंधातच चांगलं वाटतं, कारण आजही अनेक घरांत मुलीच्या जन्मानंतर आनंद नाही तर दुःख व्यक्त केलं जातं. ज्या रक्तामुळे ही सृष्टी निर्माण होते त्याच मासिक पाळीला अशुद्ध मानणाऱ्या समाजाला महिला दिन साजरा करण्याचा नैतिक अधिकार आहे का? फेसबुकवर स्त्री शक्तीचे गोडवे गाणारे हात, कमेंट्स मध्ये मात्र एखाद्या स्त्रीने वेगळं मत मांडलं की तिला अश्लील भाषेत ट्रोल करायलाही मागे पुढे पाहत नाही. मोबाईलच्या डीपीवर आईचा फोटो ठेवायचा आणि चॅटिंगवर दुसऱ्यांच्या बहिणींना घाणेरडी भाषा वापरायची, हाच का तुमचा सन्मान? आज स्टेटस ठेवण्यापूर्वी स्वतःला विचारा, उद्या 9 मार्चला जेव्हा हा महिला दिन संपलेला असेल तेव्हा तुमच्या नजरेत तिच्याबद्दल तोच आदर कायम असेल का? मित्रांनो, एखाद्या स्त्रीला रात्रीच्या अंधाराची भीती वाटणार नाही असं वातावरण द्या. तिच्या शिक्षणासाठी किंवा करिअरसाठी कोणाच्याही परमिशनची गरज लागणार नाही इतकं स्वातंत्र्य द्या. ती मुलगी आहे म्हणून तिला शांत बस असं म्हणावं लागणार नाही इतका सन्मान द्या. बदल हा फक्त कॅलेंडर मध्ये नको, तर तो तुमच्या नजरेत आणि वागण्यात करा. तरच खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर फक्त लाईक करून सोडून देऊ नका, तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा.